जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासून. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की 1857 चा उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. तर मित्रांनो, हे स्टेटमेंट ऑप्शन नंबर 4 बेंजामिन डिझराएली यांनी दिलेलं होतं. हे 1857च्या जुलै महिन्यामध्ये चे म्हणजे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर झालेले होते. विल्यम ग्लॅडस्टोन हे पण चे एक फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहेत. लॉर्ड डलहौसी यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स इंट्रोड्यूस केलेली होती आणि यांनाच फादर ऑफ इंडियन रेल्वे असं पण म्हणलं जातं. लॉर्ड कॅनिंग यांनी इंडियन पिनल कोड इंट्रोड्यूस केलेले होते. तसेच हे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे सॉरी लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि फर्स्ट व्हॉइस रॉय ऑफ इंडिया होते. यांनी लॉर्ड कॅनिंग यांनी एस्टॅब्लिश्ड हाय कोर्ट कुठे कुठे गेलं तर कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास मध्ये 1862 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला त्याच्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये, हा ठराव 1940 साली कोणी केला? मित्रांनो, वर्ल्ड वॉर टू 1939 मध्ये चालू झालेलं होतं. ओके. आता इथे बघा, इथे कामगार वर्ग आपल्याला एक्झामिनरनं कशी एक हिडन हिंट दिलेली आहे. आता इथं बघा ऑप्शन मध्ये कामगार रिलेटेड कोणते म्हणजे कोणती सर्वात महत्वाची युनियन होती, तर ती होती ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस. ओके, तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता INC आपण बघितलंय 1885 मध्ये स्थापना झाली होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी AITUC आहे ना आपली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ही रजिस्टर अंडर ट्रेड युनियन ऍक्ट 1926 याच्या अंतर्गत ही रजिस्टर झालेली होती. हिंदू महासभा 1915 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि याचे फाउंडिंग मेंबर आहेत पंडित मदन मोहन मालवी आणि लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे, गांधार कलाशैली रिकामजागा कलाशैलीने प्रभावित झालेली होती. तर गांधार शैली ही युनानी व रोम या कलाशैलीवरून प्रभावित झालेली होती. तर आता लक्षात ठेवा, गांधार कलाशैली ही कुशाणा पिरियड यांच्या दरम्यान आलेली होती. आता गांधार कला शैलीमध्ये काय असतं, आता बघा आपले जे गौतम बुद्धांचा जो आपण फोटोज वगैरे बघतो, त्याच्या मागे जे आपल्याला ते सन सारखं दिसतं ना, ज्याला होलो म्हणतात. ओके, तर हे गांधार कला शैलीचा पार्ट आहे. त्यानंतर गौतम बुद्धांचे जे वेवी असे कर्ली कर्ली हेअर आहेत, तर ते पण गांधार कला शैलीचा एक भाग आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रोगाच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी. आपल्याला काही वनस्पतींचे झाड म्हणजे प्रजातीची नाव दिलेली आहेत. तर कोणत्या प्रजाती कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारे टेक्सॉल हे रसायन काढण्यासाठी वापरले जातात? तर याच्यापैकी कोणत्या कशापासून आपल्याला टेक्सॉल हे रसायन मिळतं, ज्याचा उपयोग आपण कर्करोगाच्या उपचारासाठी करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो यू वृक्ष, ऑप्शन नंबर बी. ओके, विलो वनस्पती यांचा उपयोग ज्यावेळेस ताप येते किंवा इन्फ्लेमेशन याच्यासाठी केला जातो. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात. ओके, तर कोणते दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात? तर अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार, बरोबर आहे, आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिल्पकलेची प्रगती. नाही मित्रांनो, तेही सध्या मध्ययुगाच्या सुरुवातीला नव्हतं. चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्री नगराचा विकास,
बरोबर आहे. रोम साम्राज्य बरोबर व्यापार नाही मित्रांनो. तर ऑप्शन नंबर ए आणि सी याचं उत्तर आहे. आता अद्वैत वेदाबद्दल थोडं माहिती लक्षात घ्या. 7th सेंचुरी मध्ये गौडापाडा आणि 8th सेंचुरी मध्ये आदि शंकराचार्य ओके यांनी अद्वैत फिलॉसॉफीचा तत्वज्ञानाचा विस्तार केलेला होता. आता अद्वैत तत्वज्ञानामध्ये काय असायचं तर याच्यामध्ये नॉन ड्युअलिझम आणि मोनिसिझम आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण आता. सविनय कायदेभंगाच्या चळवळीची उद्दिष्ट कोणती होती? तर याची उद्दिष्ट होती कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे. सविनय कायदेभंग 1930 मध्ये चालू झालं होतं, ज्यावेळेस दांडी यात्रा चालू झालेली होती. आणि सविनय कायदेभंगामध्ये काय काय ठरवलेलं होतं म्हणजे की नॉन पेमेंट ऑफ टॅक्स, लँड रेव्हेन्यू, पुन्हा बॉयकॉट ब्रिटिश गुड्स अँड सर्व्हिस, पुन्हा त्यांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पण बॉयकॉट करायचे असं ठरवलेलं होतं म्हणजे ओके. आणि ही जी सविनय कायदेभंग होती ती नॉन व्हायलन्स याच्यावर आधारित होती आणि महात्मा गांधी यांनी यांची सुरुवात केलेली होती. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? कोणता भाग नाहीये असं विचारले तर याचं उत्तर आहे कर न भरणे हा याचा भाग नव्हता. बाकी बॉयकॉट, स्कूल, परदेशातील कापडावरती बहिष्कार आणि न्यायालयावरील बहिष्कार हे असहकार चळवळीचे भाग होते. असहकार चळवळ 1920 मध्ये चालू केली होती महात्मा गांधी यांनी आणि ती 1922 पर्यंत चालू होती. 1922 ला ज्यावेळेस चौरी चौरा इन्सिडेंट झाला होता त्यावेळेस हे क्लोज करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की यांनी बॉयकॉट केला होता कशाचा तर मॉर्ले मिंटो रिफॉर्म 1919 चा. ओके, आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात. नद्या आणि त्यांची वैदिक नावे विचारलेली आहेत. तर सरस्वती यांचं मॉडर्न नाव आहे सरस्वती. पुरुषनी म्हणजे रावी नदी, असिकनी म्हणजे चिनाब आणि वितस्ता म्हणजे झेलम. आता बाकीच्या पण महत्वाच्या नद्या बघूयात आपण. तर इंडसला म्हणतात सिंधू. ओके, हे नवीन नाव आणि हे वैदिक नाव. विपास म्हणजे सॉरी ब्यास नदीला विपास म्हणायचे. त्यानंतर घागर घागर नदीला दृष्टवट्टी, गोमती नदीला गोमल आणि सतलज रिव्हरला सुतुर्दी म्हणायचे. ओके, पुढचा प्रश्न. मध्य आशियातून आलेल्या आक्रमकांपुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या कारण की भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती आणि जातीभेदामुळे भारतीय सैनिकांना एकोपा नव्हता. ही त्यांची मूळ पराभूत होण्याची कारणे आहेत. आता अजून कोणकोणती कारणं असणार आहेत? हे दोन तर नसणार ना, अजून खूप सारी कारणं असणार आहेत. तर याच्यामध्ये एक अजून कारण म्हणजे आपल्यामध्ये युनिटी नव्हती, लॅक ऑफ युनिटी, आणि दूरदृष्टीचा विचार करत नव्हतो आपण. ओके, फॉरसाइटनेस कमी होतं म्हणजे फॉरसाइटनेस. ओके, आपल्याकडे जी वेपन होती ती नॉट इम्प्रूव्ड वेपन. ओके, आणि जे टॅक्टिक्स होत्या आपल्या ज्या ह्या टॅक्टिक्स अपडेटेड नव्हत्या. ओके, त्यानंतर वीक राजपूत आर्मी, पुन्हा फ्युडल सिस्टीम. ओके, आणि मध्य आशियातून जे यायचे ते काय, ते जे लोक होते ना, दे फॉट अंडर वन कमांड.
ओके. कोणाच्या अंडरमध्ये? ते तुर्क्स यांच्या कमांड, म्हणजे त्यांचे मेन होते तुर्क्स. ओके. त्यांच्या कमांडच्या अंडरमध्ये ते काम करायचे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकोपा होता. नेक्स्ट प्रश्न, जवाहरलाल नेहरू बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे विचारले. ते स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते. बरोबर आहे. त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. एक्झॅक्टली. मला पाश्चात्य जगामध्ये उपऱ्यासारखे वाटते, पण मायदेशातही कधी कधी परक्यासारखे वाटते, असं मत होतं. मित्रांनो, तर ए, बी आणि डी ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेहरू रिपोर्ट वाचल्यावर आपण कन्फ्युज होऊ शकतो, पण नेहरू रिपोर्ट जवाहरलाल नेहरूंच्या वडिलांनी म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी मांडलेला होता. केव्हा मांडलेला होता? 1928 मध्ये. आता पुढचा प्रश्न पाहूयात. गांधी इर्विन पॅक्ट बद्दल विचारलेला आहे. तर या करारात काय साध्य झाले? तर या करारामध्ये पूर्ण स्वराज्याची माग नाही, मिठावरील कर रद्द झाला होता का? नव्हता झाला. गांधीजींनी काँग्रेस सदस्यांचा राजीनामा दिला नाही. मित्रांनो, ऍक्च्युली गांधीजींनी ज्यावेळेस दांडी यात्रा चालू होती त्यावेळेस गांधीजी कोणत्याच पार्टीशी बिलॉंग करत नव्हते. ओके. INCC नाही ना कोणत्या. तर वरीलपैकी एकही याचं उत्तर नाहीये. आता गांधी इर्विन पॅक्ट मध्ये काय झालेलं होतं? तर ऍक्च्युली याच्यामध्ये 11 डिमांड झालेल्या होत्या. तर त्याच्यातल्या काही काही महत्वाच्या बघूयात आपण. आयएनसी न पार्ट घ्यायला पाहिजे सेकंड गोलमेज परिषद, म्हणजे सेकंड राऊंड टेबल. केव्हा झाली ती? 1931 मध्ये. दांडी यात्रा 1930 ला झाली होती. गांधी इर्विन पॅक्ट हा 1930-31 मध्ये झालेला होता. ओके. गव्हर्नमेंट ऍग्री टू विथड्रॉ ऑल ऑर्डिनन्स. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुन्हा काय करणार होते? गव्हर्नमेंट रिलीज करणार होती जे पण पॉलिटिकल प्रिझनर्स होते त्यांना. ओके. पुढचं, अलाव पीसफुल लिकर आणि फॉरेन क्लॉथ्स, जे की म्हणजे मुवमेंटच्या वेळेस बॅन केलं होतं, बॉयकॉट करायचं ठरवलेलं होतं ना, तर ते बॉयकॉट काढण्याचं त्यांनी इथं गांधी इर्विन पॅक्ट मध्ये डिसाईड झालं. पुन्हा INC वरती जो बॅन लागला होता तो बॅन रिवोक करून टाकला आणि रिस्टोर केलं सत्याग्रही, म्हणजे जे सत्याग्रही होते त्यांच्या प्रॉपर्ट्यांना रिस्टोर केलं. आणि INC विल पॉज सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके, कालानुक्रमे रचना करायची आहे. मुस्लिम लीग नेहरू रिपोर्ट पेक्षा जिन्नाच्या 14 कलमी कार्यक्रमांक पसंत दिली. काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यास मुदत दिली. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. ओके. तर मित्रांनो, आता पाहूयात. आता बघा, आपल्याला माहित आहे की मिठाचा सत्याग्रह आताच आपण बघितले, 2-3 वेळेस बघितले. केव्हा चालता? 1930 मध्ये. 1930 सुरू झाला केव्हा? मार्च. संपला केव्हा? एप्रिल मध्ये. ओके. लाहोर अधिवेशन संपूर्ण लाहोर अधिवेशन केव्हा चालतं? 1929 ला. कोण प्रेसिडेंट होते? INC चे प्रेसिडेंट कोण होते? जवाहरलाल नेहरू. कम्प्लीट डिपेंडन्सी मागणी केली होती. ओके. हे अधिवेशन म्हणजे केव्हा हे होतं? म्हणजे हे 1929, 1930, आणि हे स्वतः पूर्ण मागणी यांनी जानेवारी 1930 ला केलेली होती. हे अधिवेशन 1929 डिसेंबर या दरम्यान झालेलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि काँग्रेसने सरकारला एका वर्षात, आता नेहरू रिपोर्ट 1928 ला झाला, म्हणजे 1928च्या नंतरच हा रिपोर्ट गव्हर्नमेंटला दिलेला असणार आहे. म्हणजे हा दिलता डिसेंबर 1928 मध्ये. मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्ट पेक्षा जिन्नाच्या 14 कलमी
कार्यक्रमास पसंती दिली. तर हे झालं होतं 1928 मध्ये झालं, कारण की नेहरू रिपोर्ट 1928 मध्ये चालता, पण याची तारीख काय आहे तर मार्च मार्च 1928 मध्ये. ओके, तर मित्रांनो, तर याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर, आपल्याला क्रोनॉलॉजीने लावायचे ना, 1929, सॉरी 28 हे नेहरू रिपोर्ट 1929 मार्च 1929 ला झाला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पहिले नेहरू रिपोर्ट काँग्रेसला, त्याच्यानंतर मुस्लिम लीगचा, त्यानंतर लाहोर, आणि त्यानंतर येतं गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. इसवी सन 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले, कारण, तर याचं कारण आहे वरीलपैकी सर्व. स्वतंत्र स्वराज्य पक्षांना वाढत्या प्रभावाला आळा घालण्याची गरज होती. मजूर पक्षाकडे सत्तापालट झाला तर तो भारताचे अनुकूल धोरण राखण्याची धास्ती होती, आणि 1919 मधील मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ओके, आता याच्यामध्ये सायमन कमिशन मध्ये एक पण भारतीय मेंबर नव्हता, त्याच्यामुळे INC आणि मुस्लिम लीग यांनी याचा बॉयकॉट केलेला होता. आता सायमन कमिशन अपॉइंट कोणी केलं होतं तर ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर स्टॅनली बोल्डविन. पुढचा प्रश्न, व्यक्ती ओळखा. ही व्यक्ती मुंबईचे शिल्पकार असं पण म्हणलं जातं त्यांना. आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट म्हटलेला आहे. ते मराठी, इंग्रजी आणि संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते. त्यांनी एलिफंटस कॉलेजवर बरेच उपकार आहेत. तर ही पर्सनॅलिटी आहे मित्रांनो जगन्नाथ शंकर सेठ. ओके, ज्यांना नाना असं पण म्हणलं जायचं. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची पण स्थापना केलेली होती. आता बाकी ऑप्शन, बाळासाहेब ठाकरे शिवसेना फाउंडर, DP तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं तर 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा स्थापना केली होती. दादाभाई नौरोजी INC चे फाउंडिंग मेंबर, सेकंड प्रेसिडेंट, त्यांनाच ग्रँड ओल्ड मॅन असं पण म्हणतो आपण, आणि ड्रेन ऑफ वेल्थ ची थिअरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खोती पद्धत कोठे होती तर खोती पद्धत ही होती कोकण मध्ये. आता ही खोती पद्धत काय आहे तर ही एक जमीनदारी टाईपची एक पद्धत आहे, ज्याचं काम असायचं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं विलेज मधल्या कामाचं. ओके, ब्रिटिश आणि ही सिस्टीम ब्रिटिश राजमध्ये होते. लक्षात ठेवा, कदाचित आपल्याला विचारलं जाऊ शकते की खोती सिस्टीम कोणत्या काळामध्ये होती, तर ही ब्रिटिश काळामध्ये होते. तर याच्यात काय असायचं की एक व्यक्ती जो ऍडमिनिस्टर ऑफिसर होता, तर तो व्यक्ती काय करायचा, ऍडमिनिस्टर, तो कलेक्ट करायचा प्रोडक्ट. कुठले प्रोडक्ट कलेक्ट करायचा, विलेज मधून प्रोडक्ट कलेक्ट करायचा आणि गव्हर्नमेंटला द्यायचा तो टॅक्सच्या स्वरूपात. आता याच्या विरुद्ध लढा कोणी कोणी दिला होता तर डॉक्टर BR आंबेडकर यांनी ह्या पद्धतीचा विरोध केला होता कोर्टामध्ये. त्यांनी कोर्टामध्ये खटला दाखल केला आणि त्याच्यावरती तिथं त्यांनी हे केलं, त्याच्यावरती विरोध केला कोर्टामध्ये. आणि फार्मर लीडर नारायण नागू पाटील यांनी काय केलं होतं तर यांनी स्ट्राईक लीडर होते. यांनी ह्या खोती सिस्टीम वरती स्ट्राईक करायचं ठरवलेलं होतं. पुढचा प्रश्न, गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात तर याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट,
यालाच साल्ट पिटर असं पण म्हणतात. पुन्हा कोळशाची पावडर आणि सल्फर. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता बघा, कॉमन सेन्स वरचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतात प्रतिमान कृषी क्षेत्रातील उपलब्धता सन 2051च्या 0.48 हेक्टर पासून 1991 पर्यंत 0.16 हेक्टर एवढी झाली आहे व ती 2035 पर्यंत 0.08 हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरं आहे, कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे. तर मित्रांनो आता बघा, ऑप्शन 2 मध्ये त्यांनी काय दिलंय, जशी जशी लोकसंख्या वाढायली तस तसं काय होणार, शेतीची जी जागा आहे म्हणजे शेतीच्या क्षेत्राची उपलब्धता कमी होत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत आणि बी हे ए चे कारणीमास आहे. पुढचा प्रश्न, मुंबई हाय मध्ये भारतात एकूण उत्पादनाच्या 63% खनिज तेल तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ONGC ने सर्वप्रथम 1974 मध्ये तेल काढले, तर ते तेल कोणत्या काळामधले होते, तर ते तेल होते मायोसीन काळामधले. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे की मुंबई हाय हा प्रोजेक्ट भारताने कोणाच्या मदतीने चालू केला होता, तर तो होता USSR म्हणजे सोव्हिएत युनियन. ओके. आणि असा एक प्रश्न विचारला जाऊ शकेल की पहिला ऑफशोर वेल सिंक म्हणजे भारताने पहिल्यांदा सर्वप्रथम समुद्रामधून तेल केव्हा काढले होते, तर 1974 मध्ये तेल काढले. असा प्रश्न खूप सारे म्हणजे 4-5 सेंटेन्स देते आपल्याला, तर त्यामध्ये एखादं वाक्य असं पण देऊ शकतात. ओके, तर असा प्रश्न असेल की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे किंवा बरोबर आहे असे. तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. पुढील क्षेत्राचा नीट विचार करा. ओके, तर वरीलपैकी कोणती अग्निकंकाचा भाग आहे, म्हणजे रिंग ऑफ फायर बद्दल विचारतायत. तर रिंग ऑफ फायर मध्ये ऑल ऑफ द अबव अँडीज पर्वत, न्यूझीलंड, तैवान आणि फिलिपाईन्स. ओके, ऑप्शन नंबर 4. आता रिंग ऑफ फायर मध्ये अजून काय काय येतं, तर पॅसिफिक कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका आणि त्यानंतर येतं कामचत्का आणि वेस्टर्न पॅसिफिक ओशन. पुढचा प्रश्न पाहूयात. नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू आकार निर्माण करत असते. खालीलपैकी कोणता भू आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही? अच्छा, तर याचं उत्तर आहे डोंगर बाहू. वरच्या टप्प्यात निर्माण करत नाही. आता आपण आता बघा, इथे रिव्हर नदीचा उगम स्थान आहे. ओके, सोर्स ऑफ ओरिजिन. माउंटेन एरियामध्ये यांचं सोर्स ऑफ ओरिजिन होतं. ती रिव्हर अशी खाली येते. ज्यावेळेस ती खाली येत असते त्यावेळेस त्यांची स्पीड खूप फास्ट असते. उगम कुठे होतो? हाय माउंटेन वरती, एकदम डोंगराच्या वरच्या भागात. आता जी खाली आल्यानंतर, ओके, म्हणजे एक बेसिक डायग्राम काढतो मी, अॅक्युरेट तर नाही जमणार काढायला. मग त्यांना दुसऱ्या नद्या येऊन मिळतात, त्याला आपण ट्रिब्युटरीज म्हणतो. ओके, ट्रिब्युटरीज मिळाल्यानंतर काय होणार, पुढे गेलं की मियांडर फॉर्म होणार. मियांडर फॉर्म होईल. मग इकडे काय होतं मित्रांनो, इथं रिव्हरची स्पीड कमी स्लो होती का, मग तर हे वळणाकार रिव्हर फ्लो करायला लागते. तर हे ह्या वळणामुळेच काय होतं, ऑक्सबो लेक बनतं. ओके, अच्छा मित्रांनो, ज्यावेळेस ट्रिब्युटरी आणि रिव्हर मिळते त्याला काय म्हणतात, संगम. त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, कन्फ्लुएन्स. आता ऑक्सबो बनतं, पुन्हा जो हा पार्ट असतो ना याला, त्याला म्हणतात लीव. आणि रिव्हर जशी जशी पुढे जाते चॅनल फॉर्म करते, डेल्टा फॉर्म होतो. ओके, आणि इस्च्युरी, आणि इस्च्युरीच्या नंतर सी मध्ये ड्रेन होऊन जाते. ओके, अशी एक बेसिक डायग्राम आहे. आता लक्षात ठेवा, रिव्हर न इरोजन करते खूप साऱ्या याच्यात.
तर इरोजनल फीचर कोणकोणते आहेत त्याच्यात लक्षात ठेवा. कोणकोणते इरोजनल आहेत तर मियांडर, पुन्हा हे आपण जे बघितलं मियांडर, ऑक्सिजन सॉरी ऑक्सबो, हे इरोजनल फीचर आहेत. आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं. पुन्हा व्ही शेप्ड व्हॅली, वॉटरफॉल, आणि त्यानंतर येतं इंटरलॉकिंग स्पुअर्स. आता इरोजनल फीचर बघितलं, डिपॉझिशनल फीचर बघूयात. कोणकोणते? डेल्टा, त्यानंतर फ्लड, प्लेन आणि लिव्हिस, हे डिपॉझिशनल फीचर्स आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आता. नद्याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. आता आपल्याला माहिती आहे की ह्यामध्ये सर्वात मोठी नदी तर ब्रह्मपुत्र आहे. या कोणतं म्हणजे ऑप्शन 3 आणि 4 राहिले. ओके, त्याच्यानंतर कोणती नदी आहे? कृष्णा, त्यानंतर येते कावेरी आणि तापी. ऑप्शन नंबर 3 चं उत्तर आहे. बाकीचं पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्याचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल? पूर पातळीद्वारा. तर याचं उत्तर आहे रोहिलखंड. ओके, एक लक्षात ठेवा, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी सांगितलेलं होतं यांच्या स्टडीमध्ये की 12.5% जो एरिया आहे तो फ्लड प्रोन, म्हणजे जिथे फ्लड पूर यायची खूप शक्यता आहे त्या कॅटेगरीमध्ये येतं 12.5% एरिया. आता नर्मदेच्या त्रिभुज प्रदेश, नर्मदा नदी डेल्टा फॉर्म करत नाही, ती एस्च्युरी फॉर्म करते डायरेक्टली आणि अरेबी समुद्रामध्ये ड्रेन होते. मालवा रिजन, ओके, मालवा हा व्होल्कॅनिक अपलँड नॉर्थ ऑफ विंध्या रेंज, नॉर्थ ऑफ विंध्या रेंज. पुढचा प्रश्न, अच्छा, कॉमन सेन्स बेस्ड प्रश्न आहे. जर जागतिक तापमान 2 डिग्री सेल्सिअसने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्यास शक्यता आहे? तर वार्षिक पूर, कीटकामुळे होणारे आजार जसे की मलेरिया, शेती विभागात होणारे बदल, प्राणी वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. इझी प्रश्न असतात अशा प्रकारचे. पुढचा प्रश्न पाहूयात. नकाशा दिलेला आहे आणि त्यांनी विचारलंय की या पर्वत रांगांच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडला क्रम विचारलेला आहे. ओके, 4 पासून 1 पर्यंत बघितलंय. आता हे बघितलं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे गारो, खाशी, जयंती आणि बराली याच्याबद्दल बोलतायत. आता मित्रांनो, हे गारो, खाशी, जयंती जे 3 आहेत हे मालवा प्लेट्यू बनवतात. आताच आपण मालवा बघितलंय, व्होल्कॅनिक. ओके, आणि यांची लोकेशन कुठे ही? तर ही नॉर्थ ईस्ट पोर्शन ऑफ ग्रेट हिमालया. आता एक्झॅक्ट लोकेशन बघायची असेल तर ग्रेट हिमालया मधल्या पूर्वांचल हिमालयन रेंज मध्ये आपल्याला गारो, खाशी, जयंतिया, पुन्हा नागा, ओके, हे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही म्हणतात ते? तर हे प्रतिरोग पर्जन्य म्हणजे ओरोग्राफिक रेनफॉल इथे आढळत नाही. आता इथे ना काही गोष्टी लक्षात ठेवा. इथे दुपारी पाऊस पडतो. आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये दुपारी पाऊस पडतो? तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. पण का पाऊस पडतो? तिथे इव्हॅपोरेशन खूप जास्त होतं, बाष्पीभवन खूप जास्त होतं आणि
इथे कन्व्हेन्शनल एअर करंट हे सेट असतात. ओके, यांचा सेटअप असतो कन्व्हेन्शनल एअर करंट. आता लक्षात ठेवा, उष्ण व दमट विषुव इक्वेटोरियल हवामान हे 5 ते 10 5 डिग्री नॉर्थ ते 10 डिग्री साऊथ या लॅटिट्यूड मध्ये असतं. आणि आता एक लक्षात ठेवा की इथली जी मॉर्निंग असतं ना, ड्यू टू ग्रेट हीट इन इक्वेटोरियल बेल्ट, मॉर्निंग आर ब्राईट अँड सनी. ओके, लक्षात ठेवा, हा मुद्दा कदाचित विचारला जाऊ शकतो की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, आता इथं ज्यांनी आढळत नाही असं म्हणलं ना, तर खालीलपैकी कोणकोणते आढळतात असं पण विचारलं जाऊ शकतं. तर हे असे 4 पॉइंट देऊ शकतात. हं? आणि पुढचा प्रश्न आता. अच्छा, भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण मोठ्या प्रमाणात अन्न उत्पादनावर उपलब्ध असं राहणे. बरोबर. मासे साठवण्यास मर्यादित मर्यादित सोयी. बरोबर. सरकार मासेमारीला प्रोत्साहन देत नाही आणि जास्त चांगली बाजारपेठ नाही. ओके, ऑप्शन. तर याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन नंबर 3 चुकीचा आहे. सरकार मासेमारीला प्रोत्साहन देते. इव्हन खूप साऱ्या स्कीम पण मासेमारीसाठी लॉन्च केलेल्या आहेत. आता मासेमारी म्हणजे फिशरी जवळपास 1.07% जीडीपी मध्ये कंट्रीब्यूट करते. आणि याच्यामध्ये मासेमारीमध्ये इनलँड वॉटर मध्ये जी मासेमारी होती ती जवळपास 60 to 65% असते टोटल फिशरी प्रोडक्टच्या. बाकीची आपल्याला मॅरीटाईम म्हणजे समुद्रातून आपल्याला 35 टोटल फिशरी प्रोडक्शन होतं. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे. मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते? सॉइल इरोजन बद्दल बोलतायत ते. तर सॉइल इरोजन म्हणलं की काय येणार मित्रांनो? सॉइल इरोजन म्हणजे डेझर्टिफिकेशन होतं. सॉइल इरोजन मध्ये काय होतं, तर जी टॉप लेअरची जी सॉइल असते, तर म्हणजे टॉप लेअर जी की जास्त फर्टाईल असते, तर ती काय होतं, हवेनं किंवा पावसाने ती वाहून जाते. तर असा प्रदेश कोणता आहे? तो आहे राजस्थान. ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते? तर त्याचं उत्तर आहे 10%. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊस हे खरीप पीक आहे. पुढचा प्रश्न, काही दिलेल्या अच्छा, भारताचा नकाशा दिलेला आहे आणि आपल्याला थिक रेषा काय दर्शवते ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जल विभाजक, वॉटर डिवाइड. ओके, नेक्स्ट प्रश्न. अच्छा, योग्य नाही ते सांगावे. भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे. बरोबर. एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते. तिच्या वयोमानानुसार गाळाचे मृदाचे दोन कॅटेगरी बनतात. एक जुनी म्हणजे भांगर आणि नवीला खादर म्हणतात. खादर मृदा बांगर पेक्षा अधिक सुपीक आहे. बरोबर. गाळाच्या मृदेत काय काय असतात? पोटॅश, फॉस्फरिक ऍसिड आणि लाईम. तर बरोबर आहे. गाळाची मृदा ऊस, भात, गहू व कडधान्याकरता उत्कृष्ट असते. तर बरोबर आहे मित्रांनो, हे सर्व बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय आहे? एकही चुकीचं विधान नाही. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. अच्छा, खालील काही प्रजाती पुढील प्रमाणे, तर वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत? तर भारतीय चित्ता आणि दोन शिंगी गेंडे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. आता याच्या बरोबर लक्षात ठेवा, पिंक हेड डक, पुन्हा हिमालयन क्वील. आता दोन शिंगी आहे ना, तर वन हॉर्न रायनो ही पण प्रजाती नष्ट झालेली आहेत. ओके, ही दोन शिंगी, सॉरी, दोन
शिंगी गेंडी यांना सुमंत्रन गेंडे असे पण म्हणले जातात आणि हे मेनली कुठं फाउंड होतात तर इंडोनेशिया मधल्या सुमत्रा आयलँड आणि बोर्निओ आयलँड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया. आपल्याला माहिती आहे टायगर प्रोजेक्ट केव्हा झाला? 1973 ला चालू झालेला आहे. ओके ओके, तर आपल्याला युट्रोफिकेशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे की eutrophication occurs in lotic water body primarily in hilly region. Eutrophication occurs in lentic water and there is gradually accumulation of organisms and their products. Eutrophication promotes fish growth as algae blooms serve as source of food to fishes. The eutrophication water is oxygen rich and safe for human consumption without treatment. करेक्ट विचारले. आता मित्रांनो मला एक सांगा, आपण पाणी कोणतं पण असो फिल्टर केल्याशिवाय पित नाही. आ कोणतं पण फिल्टर तर आपल्याला लागतच आहे. तर मग हे कसं असणार आहे विदाउट ट्रीटमेंट? डीच चुकायचं. हे गेलं, हे गेलं. आता दोन राहिले. इट्रोफिकेशन काय करतं? प्रमोट करतं फिश ग्रोथ ऍज अल्गी बूम. आता ते म्हणतात अल्गी बूम होतं त्याच्यामुळं फिश ग्रोथ होते, कारण की ते काय करतं फूड फिशला खूप जास्त. आता लिंक लिंक चेक करा. अलगाई बूम व्हायले, ओके, फूडची अवेलेबिलिटी जास्त व्हायली म्हणजे काय होणार? फिश वाढणार. म्हणजे ती सी आपल्याला बरोबर वाटते. ओके, लिंक बसते. आणि बघा eutrophication occurs in lentic water and there is gradually accumulation of organism and their product. आता बघा बी आणि सी काय एकूण एकाला असे दाखवलेत का नाही? their product वाढते आणि ऑर्गॅनिझम आहे का नाही? इथं जे मेन्शन केलंय ते झालं ना. तर ऑप्शन बी आणि सी, ऑप्शन 3 याचं बरोबर आहे. इथे हे हिली रिजन मधून नसेल तर स्थिर जली प्रदेश ज्यालाच लेंटिक रिजन असं पण म्हणतात, तिथे आपल्याला हे पाहायला मिळतं. अच्छा, आता युट्रोफिकेशन कुठं कुठं पाहायला मिळतं आपल्याला? जिथे सन सनलाइट, कार्बन डायऑक्साईड आणि न्यूट्रिएंट फर्टिलायझर जास्त असतात तिथे. पुन्हा युट्रोफिकेशन ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे पण जास्त पाहायला मिळतात. कसं की काही कंपन्या ज्या ड्रेन करतात रिव्हर मध्ये किंवा कोणत्या पण वॉटर बॉडी मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस सारखे पदार्थ. आता युट्रोफिकेशन मुळे डेड झोन पण बनतो. ओके, आता तुम्ही म्हणता डेड झोन कसा बनणार? इथे तर खूप सारं प्रोडक्शन म्हणजे फूड प्रोडक्शन खूप जास्त होते. ऑब्विसली तिथं फूड प्रोडक्शन जास्त होते, पण फूड प्रोडक्शन एकदाच खूप जास्त होतं. मग जेवढं प्रोडक्शन व्हायलंय त्यांचं फूडचं, पण त्यांची पॉप्युलेशन पण वाढायली. मग त्या पॉप्युलेशनला पुरणार असं थोडी ना त्यांना नेहमी पूर्ण काळ तिथे फूड अवेलेबल नाही राहत ना. काही काळानंतर त्यांचं फूड अवेलेबिलिटी कमी होऊन जाते. त्या हळूहळू हाच जो फूड रिच एरिया आहे ना, तो डेड झोन मध्ये कन्वर्ट होऊन जातो. ओके, पुढचा प्रश्न. शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलाचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे आहेत. तर वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे? तर याचं उत्तर आहे खगोलशास्त्र विषयक सिद्धांत. यालाच मिलांग ट्रुटिस थिअरी असं पण म्हणलं जातं. पुढचा प्रश्न. वनस्पतीपासून मिळविलेल्या सजीवामध्ये सक्रिय असणाऱ्या संयुगाची यादी. आदिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून सजीवामध्ये सक्रिय असणारे संयुग मिळविले व त्यांचा वापर मासे स्तंभित करण्यासाठी केला. तर खालीलपैकी बरोबर पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रोटिनोन. ओके, तर रोटिनोन हे ओडरलेस कलरलेस आहे, ज्याचा वापर इन्सेक्टिसाइडसाठी केला जातो. ओके,
आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जैवविविधतेचा रासासंबंधी घटक. वरीलपैकी कोणते घटक पाणी हे वसतिस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात? आपल्याला ना आता कॉमन सेन्स वापरून प्रश्नाचं उत्तर काढायचंय. काय म्हणतायत ते आपल्याला की बायोडायव्हर्सिटी म्हणजे हे जैवविविधता ऱ्हास कशामुळे होतोय? आता बघा, भू भू वापरातील बदलामुळे होणाऱ्या वसती स्थानाचा ऱ्हास. अच्छा, ठीक आहे. होते काय मित्रांनो, आपण म्हणजे जुन्या काळात पण जे आदिवासी लोक होते ते शिफ्टिंग कल्चर असायचे त्यांची, म्हणजे त्यांची शेती बघा, ते झूम कल्टिवेशन करायची. एका जागावरून दुसऱ्या जागावर जायचं आणि काय व्हायचं का नाही व्हायचं, म्हणजे येतच चुक आहे. ओके, हे चुके म्हणजे हे गेलं हे गेलं. शिकार करणे, शिकार करण्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास झालाय का? नाही झालेला. कारण की जे नॉबेडिक लोक होते, जे ते आदिवासी खूप म्हणजे आधी शिकारच करायचे ना, त्याने काय झालंय का आतापर्यंत? म्हणजे हे तर तीन तर चुकीच आहे. रोग व साथीचे रोग पसरणे. नाही मित्रांनो, रोग आणि साथीच्या म्हणजे पूर्ण जैवविविधतेचा ऱ्हास होतो का? नाही होत. प्रजातीचा अति उपसा आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या वसती स्थानाचा ऱ्हास, ही दोन याची बरोबर उत्तरे आहेत मित्रांनो. ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न. अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशकांची जागा घेतली? कोणाला रिप्लेस केले आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी यांनी? तर मानवी दारिद्र्य निर्देशांक ह्युमन पॉवर्टी इंडेक्सला रिप्लेस केला आहे 1997 मध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यांनी. आता मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स हा UNDP आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह हे दोन ऑर्गनायझेशन मिळून रिलीज करतात. आता मल्टी पॉवर्टी डायमेन्शन मध्ये काय काय असतं, तर याच्यामध्ये आहे हेल्थ 1/3, एज्युकेशन 1/3, लिव्हिंग स्टँडर्ड 1/3. आता हेल्थ मध्ये काय काय येतं याच्यात? चाइल्ड मोर्टॅलिटी, न्यूट्रिशन. एज्युकेशन मध्ये काय येतं? इयर ऑफ स्कूलिंग आणि अटेंडन्स. लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये काय काय येतं? कुकिंग फ्यूल, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, हाऊसिंग, इलेक्ट्रिसिटी आणि असेट्स. ओके, नेक्स्ट. अच्छा, ध्येय नाही असं विचारलंय आपल्याला. भारतातील भू अधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नाही? आता जमिनीबद्दल विचारलेलं आहे आपल्याला, जमीन सुधारणा. ओके, तर सहकारी शेती, शेती जमीन लिंक आहे. ओके, कुळ वहिवाट सुधारणा, बरोबर आहे. ओके, जमिनी संबंधित रिलेटेड आहे ते. मध्यस्थांचे निर्मूलन. तर मित्रांनो 1, 2 आणि 4 याचे ध्येय आहे, पण शेतीविषयक वित्त हे त्याचं ध्येय नाहीये. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत? तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी? तर प्लॅनिंग कमिशन बद्दल बोलता ते आपल्याला. भारतीय महत्वाच्या राज्यामध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते. शहरी दारिद्र्याची घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहारमध्ये वाढला आहे. नियोजन आयोगाने लकडवाल कमिटी म्हणजे लकडवाल तज्ञ गटाने दारिद्र्याचे अंदाज मान्य केलेले आहेत. तर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं की लकडवाल कमिटी म्हणलं की काय येणार? पॉवर्टी रिलेटेड ही कमिटी आहे, ही लक्षात ठेवायचं आपल्याला. आर्थिक प्रगतीसाठी
वित्त उभे करण्यास करण्या वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धती भाववाढ निर्माण होऊ शकते? Which of the following methods of financial economic development can lead to inflation? इन्फ्लेशन कशामुळे बनतं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे बनतं तुटीची वित्त व्यवस्था म्हणजे डिफिसिट फायनान्सिंग. तर डिफिसिट फायनान्सिंग काय असतं? तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे पैशांची अवेलेबिलिटी नसते, पैसा खूप कमी असतो. तर पैसा कमी असल्यावर त्यांच्याकडे दोन उपाय असतात. एक तर जास्त पैशाची प्रिंट करणं आणि दुसरा आहे कर्ज घेणं. जर पैशाची प्रिंट जास्त केली तर पैशाची व्हॅल्यू कमी होते. पैशाची व्हॅल्यू कमी झाल्यानंतर काय होतं? पैशाची कमी व्हॅल्यू झाल्यानंतर आपला एक्सपोर्ट एक्सपोर्ट वाढतो. जर आप त्या ज्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री चांगली आहे त्या कंट्रीचा एक्सपोर्ट वाढतो. ओके, आता लक्षात ठेवा, इन्फ्लेशन आल्यानंतर ज्याने पैसे घेतलेले आहेत ना आधी, ज्याने कर्ज घेतलेला आहे, ज्याला आपण डिबेटर म्हणतो, तर त्याचा बेनिफिट होतो, कारण की त्याला तेवढेच पैसे द्यायचे आहेत ना. सपोज त्याने 10,000चं लोन घेतलं आहे, तर त्याला डिबेटर म्हणजे आणि जो लोन देतो त्या लोन देणाऱ्याला हा इंटरेस्ट किती, सपोज आपण 11,000 पकडा, तर 11,000च त्याला द्यायचे आहेत. पण घेणार ज्याने ज्याने लोन दिला आहे ना, त्याला 11,000 मिळाले, पण ह्या 11,000ची व्हॅल्यू ज्यावेळेस त्याने लोन दिलं होतं, सपोज त्याने 2011 ला लोन दिलेलं होतं आणि 2013 किंवा 2015 मध्ये इन्फ्लेशन आलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या किमतीची जी 11,000 10,000ची व्हॅल्यू 2011 मध्ये होती ती 2015 मध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, तर हे ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याचा फायदा होतो आणि ज्याने कर्ज दिले आहे त्याचं नुकसान होतं. ओके, आता इन्फ्लेशन मेजर कशामध्ये केलं जातं, तर ते मेजर केलं जातं सीपीआय मध्ये. सीपीआय म्हणजे काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये. पण नेहमीपासूनच सीपीआय मध्ये मेजर करायचे का नाही, तर जर प्रश्न असा पण विचारला जाऊ शकेल की इन्फ्लेशन आधी कोणते कशामध्ये मोजल्या जायचं, तर ते मोजल्या जायचं डब्ल्यूपीआय मध्ये. ओके, पुढचा प्रश्न, दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे, कारण आणि आपल्याला काय विचारते, पॉवर्टी गॅप इज बेटर मेजर ऑफ ऍब्सोल्यूट पॉवर्टी दॅन हेड काउंट रेशो बिकॉज. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल ते दाखविले. ओके, आता याच्यामध्ये ना दोन कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत. यांनी आपल्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी बद्दल एक बोललेला आहे आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी बोलल्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह पॉवर्टी बद्दल पण थोडी माहिती घ्यायला लागेल. ओके, तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे अशी पॉवर्टी की ज्यावेळेस एका म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी मध्ये काय असतं की पर्सन म्हणजे पीपल हॅव लेस इन्कम, एवढी कमी इन्कम आहे की ते त्यांची डेली नीड्स पण भागवू शकत नाहीत. ओके, आणि रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे कसं की एक माणूस आहे जो ज्याच्याकडे 100 करोड आहे आणि दुसरा माणूस आहे ज्याच्याकडे 1 करोड आहे, तर 1 करोड वाला माणूस हा 100 करोड वाल्या माणसाच्या रिलेटिव्हली पुअर आहे. आता रिलेटिव्ह पॉवर्टी काय दर्शवते, तर ही इनइक्वॅलिटी दर्शवते सोसायटी मधली. ओके, आता पुढचा प्रश्न, जेव्हा आपण जेव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो तेव्हा लक्षात ठेवावयास हवे की वरीलपैकी कोणते चुकीचे आहे ते विचारले आहे. तर उत्क्रांती म्हणजे प्रगती. उत्क्रांती वैविध्य निर्माण करते. जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही, अधिकाधिक संमिश्र व काहींशा क्लिंश प्रजाती निर्माण होतात. आता मित्रांनो बघा, आता बघा याच्यात बघा हिंट कशी आहे एक्झामिनर दिली, जुन्या जाती
अकार्यशीलच असतील असे नाही. बरोबर आहे ना? कारण की उत्क्रांती झाली याचा अर्थ असा नाही की सगळे एकदम अपडेट होणार. काहीतरी हे पण होणार ना, प्रॉब्लेम पण क्रिएट होणार. ते त्यांनी सांगितलंय. अधिकाधिक संमिश्र व काहींच्या क्लिष्ट प्रजाती निर्माण होतात. तर हे बरोबर असेल तर हे पण बरोबर येऊ शकतं. तर हे दोन बरोबर आहे तर मग उत्क्रांती म्हणजे प्रगती कशी असणार याच्यामध्ये ते या दोन याच्यामध्ये थोडे अधोगतीबद्दल पण बोलतायत. म्हणजे ए तर चूक आहे. ए आणि एसी मधलं ए तर कळालं का? म्हणजे आपल्याला सी आणि डी तर बरोबर आहे एवढं लक्षात आलं. सी आणि डी हे कटलं हे कटलं. हा, उत्क्रांती वैविध्य निर्माण करते. बरोबर आहे. डायव्हर्सिटी निर्माण करते हे याच्याबद्दल लक्षात वेगवेगळ्या अधिकाधिक संमिश्र काय झालं इथे ऑप्शन मधलं बी मध्ये उत्क्रांती वैविध्य म्हणजे बी सी डी एकूण एकाला लिंक आहेत. जरी आपल्याला आता ऑड मॅन आउट जरी काढलं तर एवढं माहिती आहे की बी सी डी एकाच कॅटेगरी मध्ये उत्तर काय येणार ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने विचार केला ना तर तुम्ही फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता. आता काही गोष्टी लक्षात ठेवा. उत्क्रांती म्हणजे काय इव्होल्युशन इव्होल्युशन म्हणलं की कोण येणार आपले डार्विनची थिअरी. ओके. त्यां पुढचा प्रश्न रिओ अर्थ समिट अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले. कोणत्या याच्यामध्ये कार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे तर यांनी आश्वासन दिले. आता बघा आता हा प्रश्न पण कसा कॉमन सेन्स सॉल्व्ह करायचा तेवढं. रिओ अर्थ समिट अजेंडा म्हणजे हे वर्ल्ड वाईड समिट आहे. वर्ल्ड वाईड समिट आहे म्हणल्यावर खूप गोष्टीचा विचार करणार ना. ते थोडी ना एका छोट्या एखाद्या पर्टिक्युलर एकच एवढीच गोष्ट आहे त्याचा विचार करणार. एवढी मोठी ऑर्गनायझेशन असल्यावर खूप साऱ्या गोष्टीचा ते खूप साऱ्या गोष्टीसाठी ते काम करतात. ओके. हे म्हणजे जस्ट थिंक प्रोसेस सांगतोय. तर सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन व अविनाशी शहर योजना. बरोबर. महिला स्थानिक सरकार बिगर सरकारची संघटना यासारख्या महत्वाच्या घटकाचे सशक्तीकरण करणं. साधनाचे जतन व व्यवस्थापन जसे निवर्णीकरण थांबवणे. ठीक नाही म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे आणि जवळपास पूर्ण सेक्टर्स आहेत ना वेगवेगळे त्यांना कव्हर करायचं दाखवतात. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 2 ऑल ऑफ द अबव. आता रिओ अर्थ समिट 1992 मध्ये युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट यांनी चालू केलं होतं आणि हे नॉन बाइंडिंग आहे. अजेंडा 21 इज नॉन बाइंडिंग. ओके. हे बाइंडिंग नाहीये देशावरती. पुढचा प्रश्न भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा. भारतात जगातील सर्वात अधिक गाय बैल आहेत. भारतातील गाईला टी कप काऊ म्हणतात कारण तिचे सरासरी दूध उत्पादन कमी आहे. जगातील सुमारे 50% म्हशी भारतात आहेत. भारतातील दूध उत्पादनाच्या जवळपास 50% उत्पादन म्हशीपासून मिळते. तर आपल्याला आपल्याला त्यांनी अयोग्य विचारले कोणकोणते अयोग्य. आता मला एक सांगा जगातील सुमारे 50% म्हशी भारतात असल्यावर काय होणार. दूध उत्पादन 50% उत्पादन म्हशीपासून मिळते. म्हणजे हे दोन एकूण एकाला लिंक वाढतात बरोबर पण वाढतात. Okay? जगातील सर्वात अधिक गाई म्हशी कुठे आहेत तर भारतामध्ये असणार ना. आपला ट्रॉपिकल देश आहे. आपल्यामध्ये आपला ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे इथे आपल्याकडे शेती जास्त असते. शेती म्हणल्यावर काय आहे ना शेतीमध्ये प्राणी जास्त आहे ना. कॉमन सेन्स जर वापरला तर तुम्ही वाटतं का नाही बरोबर. बरोबर आहे. आता प्रश्न येतो की बी वाला आपल्याला डाऊट येतो की भारताच्या गाईला टी कप काऊ म्हणतात का. तर मित्रांनो ऑप्शन बी बरोबर आहे. भारताच्या गाईला टी कप काऊ म्हणतात आणि कारण की त्यांचे उत्पादन सरासरी उत्पादन काय असतं दुधाचं कमी असतं. हे आपल्याला हे पण माहिती आहे की गाईचं सरासरी उत्पादन कमी येतं. ओके. याच्यावरून पण तुम्ही इथे लिंक लावू शकता. ओके. रिस्क घ्यावा लागते मित्रांनो. आता तर पशु जनगणना 1919 1920 मध्ये चालू झालेली होती आणि करंटली आपल्याकडे 192.49 मिलियन गाई बैल म्हणजे कॅटल्स आहेत. ओके. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे. हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तातडीचे उद्दिष्ट विचारले. ओके. तर बाकीची उद्दिष्ट कोणकोणती आहेत याची तर चाइल्ड हेल्थ केअर जसे की डिलिव्हरी
पुन्हा दुसरं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, केअर लॅक्टेटिंग मदर्स. ओके. आणि ही राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याच्या अंडरमध्ये येते. नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संबंधित आहेत, संलग्न आहेत. भारतीय दारिद्र्याच्या, आता पॉवर्टी बद्दल विचारतात की दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे. मित्रांनो, ही जी आपल्याला स्टेटमेंट आहेत, आपल्याला विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणते विधान एस डी तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य कल्पनेनुसार बरोबर आहेत असं विचारलं. आता मित्रांनो, आपण आताच बघितलं होतं की लखडवाल कमिटी म्हणलं की काय होतं, पॉवर्टी रिलेटेड. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे फक्त पॉइंट. दारिद्र्याच्या संकल्पना कॅलरीज स्वरूपात मांडल्या जातं असं एस तेंडुलकर कमिटीने सांगितलं होतं का? नव्हतं मित्रांनो, त्यांनी सांगितलं नव्हतं. उलट त्यांनी कॅलरीज पासून शिफ्ट केलं. त्यांनी शिफ्ट करून कशावर आणलं होतं की ते म्हणले की महिन्याला रुरल एरियामध्ये 446 रुपये आणि अर्बन एरियामध्ये 578 रुपये लागतात खर्च त्यांना. ओके. दारिद्र्य व भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत. अच्छा, नाही मित्रांनो, चुकीचे असे काही हे तेंडुलकर कमिटीने सांगितलं नव्हतं. दारिद्र्य रेषा टोपली म्हणजे बास्केट मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे. तर हा बदल मित्रांनो तेंडुलकर कमिटीने नसून तर अलगार कमिटीने सांगितलेला आहे. आपल्याला महत्वाचं राहील की अलगार कमिटीने काय सांगितलेलं होतं. आपल्याला असे जोड्याला येऊ शकतं इथे कमिटीज आणि त्यांनी काय सांगितलं ते. ओके, तर इकडे येऊ शकतं की कॅलरीची संकल्पना कोणत्या कमिटीने दिली होती. पुन्हा असं विचारलं जाऊ शकेल की अलगार कमिटीने काय दिलेलं होतं आणि तेंडुलकर कमिटीने काय दिलेलं होतं. तर तेंडुलकर कमिटीने सुचवलं होतं की ऑप्शन नंबर डी, शिक्षण व आरोग्यातील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले आहे. ओके, हे त्याचं उत्तर आहे. आता आणि लक्षात ठेवा, 2009 मध्ये तेंडुलकर कमिटी गठीत झालेली होती. ओके, नेक्स्ट प्रश्न, सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थितीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्ट काय आहेत? तर कोणकोणती उद्दिष्ट आहेत ते आपल्याला विचारलं आहे. मुलांचा मृत्यू दर 30 प्रति 100,000 जन्मापेक्षा कमी आणणे. ओके, बरोबर आहे. मुलींना अच्छा, मुलींना लग्न उशिरा करण्यासाठी प्रवृत्त करणे. एकूण प्रस्तुतीच्या 80% अं, बाळंतपण संस्थात्मक असावे. बरोबर आहे, म्हणजे एकदम केअरिंग वाले स्टेटमेंट आपल्या लक्षात येतात त्याच्यात. 100% बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तीकडून व्हावेत. तर हे सी आणि डी पॉझिटिव्ह एकाच लिंक मध्ये पॉझिटिव्ह पण नाही. जन्मदर कमी करण्यास तो कायद्याने लग्नाची वय वाढावे. आता बी आणि डी बघा कसं एकूण एकाला सोबत घेऊन जाते. ओके, आणि बी आणि डी सोबत आहे तर काय मुलीचे मृत्यू दर आणि ए आणि सी आणि डी कसे होणार, एकूण एकाला लिंक आहेत. बघा कसे ऑप्शन पण कसे दिले. काय म्हणा, मुलीच्या मृत्यू दर, एक मिनिट, मृत्यू दर 30 प्रति 1,000 कमी करायचं. कमी करण्यासाठी काय करावं लागेल, वय वाढवावं लागेल. हा, त्यासाठी काय मुलींच्या हवी लग्न करण्यास प्रवृत्त करावं लागेल. झालं का, एकूण एकाला कशा लिंक दिलं. पुन्हा बघा 100% बाळांपण कुठे प्रशिक्षित म्हणजे डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्येच करायला पाहिजे, असं मोठ्या मोठी बघून घ्या. तर काय होणार बघा, डी ला कसं लिंक होते, सी एकूण प्रस्तुतीच्या 80% बाळंतपणे संस्थात्मक असावी. ओके, आहे का नाही, एकूण एकाला पूर्ण लिंक आहेत. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. अच्छा, तर याच्यात लक्षात ठेवा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे लॉन्च झालं तर 2000. ओके, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मध्ये. आता बाकीचे काय काय आहे ते लक्षात ठेवा, महत्वाचे. रिड्यूस इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे जन्मताच मृत्यू दर जो होतो ना तो कमी करणं. किती, टू बिलो 30 पर 1000 लाईव्ह बर्थ, हे इथं मेन्शन केलं. त्याच्यानंतर काय, रिड्यूस
मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजे बाळाला जन्म देताना आईचा जो मृत्यू होतो ना तो दर कमी करणं. 100 पर 1 लाख लाईव्ह बर्थ. आणि अजून एक काय होतं महत्वाचं म्हणजे प्रिव्हेंट करणं आणि कंट्रोल करणं कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, महत्वाचे मुद्दे हे 3 विचारल्या जाऊ शकतात आपल्याला. ओके, चालतंय. कृषी व सरकार विभागाने केशरी मोहीम सॅफ्रॉन मिशन सन 2010 ते 2014 मध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. आता सॅफ्रॉन म्हटलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? जम्मू आणि काश्मीर. भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट प्रोडक्शन होतं. सॅफ्रॉन मिशन 2010-11 ला लॉन्च केलेलं आहे. 2020 पर्यंत फक्त जम्मू आणि काश्मीर याच्याकडे सॅफ्रॉन मिशनचं फोकस होतं, पण 2020च्या नंतर नॉर्थ ईस्ट स्टेट मध्ये पण सॅफ्रॉन मिशनला प्रमोट करण्यास सुरुवात झालेली होती. काश्मीरला काश्मीरमध्ये एक पॅम्पोर रिजन आहे, त्या रिजनला सॅफ्रन बॉल ऑफ काश्मीर असं म्हणलं जातं. ओके, महत्वाचे मुद्दे आहेत. आणि आता आपलं उत्तर काय आहे तर पुनर्लागवड, पाणी पुरवठा वाढविणे, जमिनीची पोत सुधारणे, वातावरण अंदाज यंत्रणा विकास. ओके, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ABCD. अच्छा, आता पुढचा प्रश्न लक्षात पाहूयात आपण. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण विमेन एम्पॉवरमेंट 2000 चा प्रयत्न काय काय आहे तर बालिका संबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलावर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे. पॉझिटिव्ह आहे. ओके, महिला मानवी हक्क, सत्तेत सन्मान संधी प्रदान करणे. मित्रांनो बघा, दोन्ही पण स्टेटमेंट काय बोलतायत? महिलांना सशक्तीकरणाचे बोलतायत ना. तर 1 आणि 2 वरील पैकी दोन्ही पण बरोबर विधान आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? 11वी पंचवार्षिक योजना 2007-2012 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-2008 मध्ये लागू केलेली होती. आणि ही सेंटरनं स्पॉन्सर्ड केलेली स्कीम आहे. तर याचं उत्तर आहे राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतागुंतीसाठी प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालील विधाने अच्छा सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टाबद्दल विचारलेला आहे. ओके, पहिले आपण प्रश्न बघूयात. आधी आपल्याला कोणती विधान खरी आहेत ते विचारले आहेत. एकूण 8 MDGs आहेत, बरोबर. मुक्त आणि रास्त व्यापार, पुन्हा MDG हे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळालेल्या संख्या निम्म्याने कमी करणे. आता बघा, हे तर एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट वाटते की इथे कमी पाणी आहे तर आपल्याला सुधारायचं. संयुक्त राष्ट्रांनी MDG ची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे, बरोबर आहे. A, B आणि D बरोबर विधान आहे. मुक्त आणि रास्त व्यापार, फ्री ट्रेड बद्दल याच्यामध्ये काही बोललेलं नाहीये. ओके, तर तुम्ही इंग्लिश मध्ये बघताल ना, तर इथे बघा फ्री अँड फेअर ट्रेड अमंग ऑल नेशन्स. सगळ्या म्हणजे भारत पाकिस्तान मध्ये पण फ्री ट्रेड असं होणार आहे? कसं शक्य आहे? प्रत्येक कंट्रीची एक एक प्रॉब्लेम आहे. प्रत्येक कंट्री मध्ये इकॉनॉमीची हालत वेगवेगळी आहे. काही मॅन्युफॅक्चरला गुड आहे, जसे चायना. आता फ्री ट्रेड जर केला तर भारताच्या आणि चायनाचा फ्री ट्रेड केल्यानंतर चायनाचे प्रोडक्ट भारतामध्ये येणार ना जास्त, आणि त्यांचे प्रोडक्ट स्वस्त राहतात. भारतीय प्रोडक्ट त्यांच्या कम्पॅरेटिव्हली स्वस्त नसतात. दिवाळीमध्ये जी लाइटिंग बघतो आपण ती कुठून येते? चायनामधून येते जास्त. तर किती किंमत असते त्यांची मॅन्युफॅक्चर. ओके, तर आता लक्षात ठेवा, मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस आपल्याला ह्या PYQ सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे, खूप वेळेस रिपीट होतोय. तर यांची जी 8 उद्दिष्ट आहेत ना ती लक्षात ठेवा. पॉवर्टी, हंगर, नंतर एज्युकेशन,
जेंडर इक्वॅलिटी, चाइल्ड मोर्टॅलिटी रेट रिड्यूस करायचा 2 न. त्यानंतर येतं मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट रिड्यूस करणं 3/4 न. जे डिसीजेस आहेत HIV, एड्स, मलेरिया आणि खूप सारे त्यांना रिड्यूस करणं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणणं आणि पार्टनरशिप करणं. आता हे 2015 पर्यंत पूर्ण करायची. 2015च्या नंतर MDG ला रिप्लेस केलंय SDG ने. SDG मध्ये 17 गोल आहे ते आपण पुढे बघणार आहोत ना. ओके मित्रांनो, जस्ट एक मिनिटात येतो.